सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. बदलापूर, मुंबई इथं 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारच्या सुमाराला आरोपी बुधाजी विष्णोई यानं 2 महिन्यांपूर्वी मयत श्रवणकुमार विष्णोई याच्याकडून घेतलेल्या पैशाची मागणी करत असल्यानं आरोपी बुधाजी विष्णोई यानं राग मनात धरून आरोपी बुधाजी विष्णोई, दिनेश विष्णोई, प्रकाश विष्णोई यांनी आपसात संगनमत करून मयत इसम बदलापूर इथं राहत असलेल्या घरामध्ये घुसून लाकडी दांडक्यानं मारहाण करून त्याचा गळा आवळून जीवेठार मारल्याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाणे, मुंबई इथं गुन्हा नोंद झाला होता. यातील आरोपी दिनेश विष्णोई याच्या वतीनं उच्च न्यायालय मुंबई इथं ॲडव्होकेट सचिन माने यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीवेळी मयत इसम आणि आरोपी यांच्यामध्ये पूर्वीचं कोणतंही वैमनस्य नाही. ही घटना अचानक घडलेली दिसून येते. त्यासाठी कोणताही पूर्वनियोजित कट आणि पूर्वतयारी केलेली नव्हती. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे. या घटनेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत. मयतास ज्या जखमा झालेल्या आहेत त्यावरून त्याला खून करण्याच्या इराद्याने मारहाण केली आहे हे स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीनं करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालय मुंबई यांनी आरोपी दिनेश विष्णोई याला जामिनावर मुक्त केलं. आरोपी दिनेश विष्णोई यांच्यातर्फे ॲडव्होकेट सचिन माने आणि ॲडव्होकेट साक्षी कदम यांनी काम पाहिलं.